माझ्याकडे ज्या गोष्टीसाठी आलात हा महाराज त्याच्यावर मी तोडगा काढून देतो. सांगा बरं. लय परेशान आहेत आम्ही. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? हे घ्या लिंबू आणि मिरची. घ्या इकडे बाबा. तो थांब रे. मॅडम कडे देतोय रे मी. अरे बापरे. ही लिंबू मिरची घ्या. अमावस्येच्या रात्री तुमच्या भावकीच्या शेतामध्ये रात्री टाकून द्या. हो बाबा हो. एवढं काम करते मी, पण भावकीचा खटकाच बसला पाहिजे. खटका म्हणजे खटकाच. भावकी तुमच्या नादालाच लागणार नाही. बरं चला येऊ का मी आता? हो बाबा, पण जरा सावकाश या. तू थांब रे. तुला विचारलंय का मी सांगतो ना मॅडमला. हो हो सावकाश या. काळजी घ्या स्वतःची. बाबा आमची काही काळजी करू नका. अरे शांत बस ना जरा. काय तुझं तोंड? काय तू मॅडमशी बोलतोय ना मी. तू आता मध्ये बोलला की बघ सांगितलं नाही म्हणशील परत. बाबा घेते मी काळजी. तुम्ही जावा सावकाश. हा बाय. बाय बाय. अरे आर्या, बोला पप्पा. अरे शाळेला तर सुट्ट्या लागल्यात ना. पण ही अंजली कुठे चालली बॅग घेऊन? मला नाही माहिती, जाऊन विचारा तिला. अरे अंजली बाळा, कुठं निघालीस बॅग घेऊन एवढ्या उन्हात? हाय अंकल, आय एम गोइंग टू क्लास. अरे बापरे. ऐका दोघाला काही लाज बीज. भाऊकी बघा कुठे चालली. आपल्या भाऊकीने इंग्रजी बोलायचा क्लास लावलाय मुलीला. ते स्पोकन का फोकन. असंय का? आपल्या भाऊकीचे लेकरं बघा कसे इंग्लिश बोलायला लागले तर खडा खडा. आणि आपले नुसतेच गेम खेळतात. पबजी का पबजी. एवढा बोलला तरी दोघाला काय फरक पडतो का नाही? काय झालं पण तुला? तिच्या हातातला मोबाईल घ्या पहिला आणि त्या सरांना फोन करा. आण बरं इकडे तो फोन. घे इकडं. हॅलो. अहो परधने सर, कुठे आहेत तुम्ही? हा बोल ना अशोक. अरे गावाकडे आलो होतो. अहो मला तुम्हाला बोलायचं होतं जरा शिक्षणाच्या बाबतीत. हा 5 मिनिटात घराकडे या बरं जरा. अरे चालतंय चालतंय. हा या बरं लवकर. निघालोय गावाकडून 10 मिनिटात पोहोचतो तुझ्याकडे. बर बर या या या. बोलवलंय मास्तरला. दम येते ना आता मास्तर. बघू काय करायचंय ती. या 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 सर या. बसा बसा. बोलतो तुम्हाला. बसा. काय म्हणतोस अशोक? खूप दिवसांनी आठवण काढलीस. बरं मला काय म्हणायचंय, आमच्या भावकीची मुलगी तुमच्याकडेच आहे ना शिक्षणाला, ट्युशन साठी? हो ती अंजली ना. हो माझ्याकडेच आहे स्पोकन इंग्लिशच्या अभ्यासला. हा तेच ते भोकन इंग्लिश. ए अरे भोकन नाही बाबा, स्पोकन इंग्लिश असतंय ते. हा तेच ते इंग्लिश बोलण्यासाठी तेच असतंय ना. अरे बाबा त्याचा फक्त 2000 रुपये महिना असतो. माझा जवळचा मित्र म्हणल्यावर करशील काहीतरी. बघू आपण लगेच. 2 नाही तर 4 घ्या, पण त्यांच्या मुलीपेक्षा आमची मुलगी फास्ट इंग्लिश बोलली पाहिजे. मी काय म्हणतोय मास्तर, अख्ख्या भावकीत आमची मुलगी हुशार झाली पाहिजे. अख्ख्या भावकीत पहिली आली पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका. अख्ख्या गावात अख्ख्या विद्यार्थ्यामध्ये तुमची मुलगी टॉप बनवतो. गावाचं तिकडे चुलीत जाऊ द्या, पण आमची मुलगी आमच्या भावकीत टॉप आली पाहिजे. मी काय म्हणतोय मास्तर, खातानी पितानी इंग्लिश, उठतानी बसतानी इंग्लिश. आमची मुलगी नुसती इंग्लिश इंग्लिश इंग्लिशच बोलली पाहिजे. भावकीने नुसतं तोंडातच बोट घातलं पाहिजे. त्याची आता तुम्ही काहीच काळजी करू नका. हा या उद्यापासून पाठवू. ठीक आहे ठीक आहे. अरे बा उद्यापासून जाणार ना क्लासला? हो हो. हो नाही येस म्हणायचं. येस सर. आणि तुम्ही सुद्धा आतापासून घरात इंग्लिश थोडं थोडं बोलायला शिका. म्हणजे काय आम्हाला लावावं लागेल का इंग्लिश? म्हणजे तिचे इंग्लिश फास्ट होईल. बरं बरं बरं. हो हो. 15 दिवसात फरक दिसला पाहिजे. अहो 15 दिवसात नाही 1 दिवसात फरक दाखवतो. मी इंग्लिश तिला शिकवीन, पण तुमच्या पण भरपूर हातात आहे. तुम्ही सुद्धा तिच्या बरोबर बोलताना शक्य तेवढे इंग्लिश शब्द बोला. हो आलं लक्षात? हो लक्षात आलं. उद्यापासून आता. हो. चला येतो मी.
आता आपण काय करायचं, घरात पण थोडी थोडी इंग्लिश बोलायची, हो. नाही तर पोरीच्या अभ्यासावर परिणाम होईल. यू गो शेतात शेण काढीन, आय गो भांडे घासी. तसलंच काहीतरी. Hi Dad, I am coming. काय बोललीस आर्या? परत एकदा बोल. I am coming. अरे, एका दिवसातच फरक पडा क्लासने तर. हा, चांगलेच मास्तर शिकवतात वाटतंय. आय एम शेतात जाईन आणि यू स्टडी करेन. मी येईन शेतात. I am सोबत शेतात येईन. आता मग दोघं पण शेतात जाईन आणि बघून येईन काय काय आलंय त्या शेतामध्ये. अर्र, बघ ना हे आपली भावकी आणि हे बांधवर काय करते. बांध करत असतील, दुसरं काय येणार आहे त्यांना. हा हा, त्यांना त्याच्याशिवाय येतच काय. स्टुपिड भाऊकी. चला चला लवकर चला, नाही तर ते सगळं राडा बांध करते, सगळं आपल्या रानात येते. त्यांच्याकडे बघायलाच पाहिजे थोडस. आ अहो बोला ना काहीतरी. तुला माहित नाही होय, मी त्याला किती वर्ष झालं बोलत नाही आणि त्याचा तर त्यांनी फायदा चाललेला आहे, सगळा उचलायला लागलाय तो. त्या आर्याला विचारा ना, झिपरीला. आर्या, हे काय चाललंय बांधाजवळ, हे तुम्ही काय करायला लागलात. Please don't speak in Marathi with me. Do you understand? काय म्हणली ही. पप्पा ती म्हणते तिच्या बरोबर मराठीत नका बोलू, इंग्लिश मध्ये बोला. असे होय. हा हा, बोलतो ना, मला काय इंग्लिश येत नाही का काय. यू फादर बांध कुरिंग आणि तुला दिसत नसिंग, हे आमचं रान असिंग, तुला माहित नसिंग का. Are you mad? यू मॅड, युवर बाप मॅड, युवर आजा मॅड, युवर पंजा मॅड, युवर सगळं खानदान मॅड. हा, युवर तुमचं सगळ्याची सगळेच मॅड आणि सगळेच मॅड. पप्पा तुम्ही तुमच्या भावाला इंग्लिश मध्ये बोला, मराठी बोलून इज्जत नका काढू आपली. ए ब्रदर अँड वहिनिंग, मी माया रानात खुरपिंग, काय तुम्हाला रान उदर आशिंग. कसं काय ते. हा? कसं समजलं काय? यू यू मला दाब टाकिंग, मला हा, तुलाच टाकिंग. यू मला दाब टाकिंग. हो, तुलाच टाकिंग. यू मला दाब, मला दाब. हा. अंजली भाग, दाडका घेऊन येईन इकडं. आण काहीतरी. आण लवकर, इसको बघेगा. नवीन आर्या काहीतरी हा? आणि याला मारी. नाटक करीन का. हा. हा? अरे थांब 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 इकडं थांब. अरे थांब ना, उभा राहा इथं. काय चाललंय तुमचं हे. अरे भाऊ भाऊ ना तुम्ही, आणि तुम्ही भांडणं लय कशावरून मार. करता. याला लय हे झालंय. ह्यो माझा बांध कुरिंग. अरे कशावरून भांडणं चालले, जरा शांत बसा. अहो बघा ना सर, मी माझ्या शेतात खुरपिंग आणि बरदर विनाकारण भांडण खेळिंग आणि ते पण नो रिझन. अरे बाबा, नो रिझन आणि विनाकारण ह्याचा अर्थ एकच होतोय. आणि ही कुठली भाषा तुमची, शेतात खुरपिंगन भांडण खेळिंग. इंग्रजी भाषा आणि कुठली भाषा ही. अरे ही इंग्रजी कोणी शिकवली बाबा तुम्हाला. ही जर भाषा तुम्ही गावात बोललात तर लोक बुटाने मारतील तुम्हाला. अरे बरदरची ना आमची मुलगी तुमच्या क्लास मध्ये शिकिंग. हा, ते जाऊ द्या, पण अहो बघा ना सर, आम्ही जर आमच्या मुलीला इंग्लिशचा क्लास लावला की ह्यांनी आमची कॉपी केलीच. तेच नाही, आम्ही आमच्या मुलीला काही नवीन घेतलं की ह्यांनी त्यांनी ते घेतलंच पाहिजे. म्हणजे हे सारखं सारखं आमचीच कॉपी करतात. ते बी जाऊ द्या, आम्ही घरात इंग्रजी बोलायला लागलो की ह्यांनी बी इंग्रजी बोलायची, आमचीच कॉपी करायची. आम्ही काही बी जर नवीन केलं का नाही, आम्ही काही बी नवीन केलं की ह्यांनी त्याची कॉपीच केली पाहिजे. अशी तर ही जळकी भावकी आमची. आम्ही कॉपी बिपी काही केली नाही. आमचं स्वप्न आहे आमच्या मुलीला इंग्लिश मिडियमच शिकवायचं. आमचंच शिकलात तुम्ही हा. आणि आमचीच कॉपी करतात. इंग्रजी मीडियम, तिला आधी मराठी बोलवायला नीट शिकवा. अरे अरे शांत बस तू. मोठ्याल्याची भांडणं चाललीत ना, मधी मधी बोलू नये आपण. तिला कुठं अक्कल आहे, इंग्रजांचं विमान गेलं होतं त्याच्या घरावरून. बैगन. अरे तू बी शांत बस ना आता. हे बघा, हा. तुमच्या दोघांचंही स्वप्न खूप छान आहे की तुमच्या मुलींना तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये शिकवणार आहात. ते सर्व ठीक आहे, पण हे भांडणं कशासाठी. बैगन. आता बघा की सर, आम्ही अगोदर इंग्लिशचा क्लास लावला होता.
ह्यांनीच मग आमची कॉपी केली. पहिलं कॉपी ह्यांनी केली. कॉपी केली. अरे जसं काय इंग्लिशचा शोध तूच लावलास. अरे करू दे कॉपी, तुझ्या भावाचीच मुलगी आहे ना, बैगन. शिकून तिलाही मोठं होऊ दे. मुलींनो, तुम्ही आता प्रॉमिस करा कधीच एकमेकी बरोबर भांडणार नाही. बैगन. आणि घरामध्ये इंग्लिश बोलताना तुम्ही एकमेकी बरोबर इंग्लिश बोलून प्रॅक्टिस करे जाणार. दीदी आपण उद्यापासून प्रॅक्टिस करू हा. सिस्टम पार देंगे. हे पहा, भाऊ भाऊ असू द्या, भाऊकी असू द्या, थोडंसं एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये भलं कोर्टाचं पोलिसाचं होतंय, तुमचं होत नाही. तुम्ही काबाड कष्ट करताय परंतु तुमच्या खिशातून जातंय. आता हे लक्षात ठेवा. बरं येतो मी, उशीर झालाय मला. चला. आता हे क्लासेसचं झालं, पण मला बांध करायचं तो काय कारण आहे? तुझा बांध कोणी कोरला? आता हे बांधच करीत होता ना तू. मागाशी मी आलो तेव्हा. तुझा बाप होता आणि माझा बाप होता. हा. तुझा तू तिकडे घे, माझं मी इकडे घेतो. मा बाप म्हणला काय तुला मला बांध करू तू जास्त हे करू नको. हा? हा. तुला शानपणा करायला हो लागला दे मग काय अजून तू? बी. हा, बघूच. हो दे. मी काय भेटो काय मी तुला? हो दे. हा? अगं झिपरे कुत्र्यासोबत मी इंग्लिश बोलेल पण तुझ्यासोबत इंग्लिश कधीच बोलणार नाही. बैगन. समजतेस काय?